फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज बनवणार आहोत आपण मस्त दोन थंडगार अशा रेसिपी. तर त्याच्यासाठी बघा, 2 आंबे घेतलेले आहेत आणि ते आपण कट करून घेणार आहोत. बघा, कट करून घेऊया आणि मस्त असे आपले आंबे आपण आता इथे कट करून घेतले. जसे तुम्हाला पाहिजे, छोटे मोठे असे, किंवा तुम्ही डायरेक्ट याचा गर पण काढू शकता चमच्याने वगैरे. तर इथे मी थोडे असे कट करून केलेत बघा. छोटे छोटे क्यूब केलेले आहेत. ते क्यूब आपण नंतर वरती टाकू शकतात. ते मस्तपैकी असं टेस्टी आंबा आपला नाही. तर याचे मी आता क्यूब, किंवा तुम्ही असं डायरेक्ट गर काढून मिक्सरच्या भांड्यात टाकू शकता. हे बघा, मी याच्यामध्ये डायरेक्ट क्यूबच हे टाकलेले आहेत, किंवा थोडंसं. तर इथे मी 1 ते 1.5 आंबा घेतलेला आहे. त्याच्यापासून आपले मस्तपैकी असे 1 ते 2 ग्लास पूर्ण याचे रेडी होऊ शकतात. त्याच्यामध्ये आता बघा, आईसचे कूब टाकलेले आहेत आणि साखर जेवढी तुम्हाला आवश्यकता आहे तेवढी तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता. कारण गोड आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये साखर तुम्ही टाकू शकता. तर इथे 2 ते 3 चमचे तुम्ही साखर याच्यामध्ये ॲड करू शकता. जर पिठी साखर असेल तरी चालू शकते. त्याच्यामध्ये आता वरून आपण थंडगार दूध याच्यामध्ये, जे आपण गरम केलेलं असतं आणि जे गरम करून थंड केलेले दूध याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. ते बघा, मी ते 1 ते 1.5 ग्लास दूध ॲड केलेलं आहे. जेवढं तुम्हाला मिल्कशेक पाहिजे तेवढं तुम्ही दूध ॲड करू शकता. थोडंसं अजून याच्यामध्ये ॲड करू शकता पाहिजे तर. तर पूर्णपणे बघा, मस्तपैकी आपलं हे मिल्कशेक रेडी झालेलं आहे. मिक्सरमधून मी बारीक करून काढलेलं. त्याच्यामध्ये आता ग्लासमध्ये सर्व्ह करायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये थोडेसे आंब्याचे क्यूब याच्यामध्ये ॲड करणार आहोत. असे वेगळे मस्तपैकी वाटतील असे. तर ह्या मिश्रणापासून माझे 2 ग्लास मिल्कशेक रेडी झाला होता. तर नक्की तुम्ही या पद्धतीने बनवू नका. पटकन आणि झटपट अशा रेसिपी आहेत. ते बघा, मस्त आंब्याचे क्यूब टाकलेत आणि वरून आंब्याचा मस्त शेक टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरून आपण तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि आंब्याचे तुकडे टाकून मस्त सर्व्ह करू शकता. जे बाहेर एवढे महाग मिळणार आहे ते तुम्ही घरातच मस्तपैकी असे बनवून नक्की याचे मुलांना पण आवडतात आणि आपण घरात केल्यामुळे ते हायजेनिक पण असतात. तर नक्की एकदा करून बघा. बघा, टेस्टी आणि मस्त टेस्टी असा झाला होता मिल्कशेक. तर नक्की एकदा करून बघा. जशा सुट्टी आहेत, मुलांना काही ना काही खायला हवंच असतं. असे बाहेरून आणण्यापेक्षा असे घरातच आपण पदार्थ करून त्यांना नक्की देऊ शकता. तर किती मस्त असा आपला थिक आणि एकदम मस्त टेस्टी असा मिल्कशेक रेडी झालेला आहे. तर आता इथे आपण दुसरी रेसिपी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बर्फ घेतलेला आहे. इथे आपण चॉकलेट मिल्कशेक, तर मुलांना बाहेरून चॉकलेट मिल्कशेक वगैरे आणण्यापेक्षा असं घरातच तुम्ही रेडी करून देऊ शकता. आणि जसं दूध वगैरे जास्त मुलं पित नाही कधी कधी, नक्की या पद्धतीने तुम्ही चॉकलेट मिल्कशेक करून दिलं तर नक्की पितील. त्यात इथे आईस क्यूब टाकलेले आहेत मी. जेवढं तुम्हाला थंड आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूब टाकू शकता. आणि याच्यामध्ये मी आईस्क्रीम टाकणार आहे, जे मी घरगुतीच आईस्क्रीम बनवलेलं होतं. जर तुमच्याकडे चॉकलेटवालं कोणतंही आईस्क्रीम असेल ते टाका, नसेल तर सरळ डेअरी मिल्क वगैरे चॉकलेट आणि थोडं मिल्क पावडर टाकली तरी होऊन जाईल. तेवढीच टेस्ट चांगली लागेल. चॉकलेट आईस्क्रीम नसेल तर तसं करू शकता. कोणतं तुमच्याकडे डार्क चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट असेल तर घरात ते पण तुम्ही, आणि ते 1 चमचा 1 ते 2 चमचा कोको पावडर टाकून ते पण टाकू शकता. इथे बघा, मी दूध टाकलेलं आहे 1 ग्लास. आणि याच्यामध्ये तर आपण थोडंसं, माझ्याकडे चॉकलेट सिरप होतं ते पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे 1 ते 2 चमचे. चॉकलेट सिरप वगैरे त्याच्यामध्ये असल्यामुळे कसं अजून टेस्ट पण चांगली लागते आणि एकदम थिक मस्त असं लागतं. तर आता इथे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपण चॉकलेट सिरपनी थोडंसं डेकोरेशन करणार आहोत. बाहेर आपण मॉलमध्ये वगैरे गेल्यावर किती महाग असे हे भेटत असतात, त्याच्यापेक्षा असंच घरी तुम्ही रेडी करून बघा. जास्त साहित्य वगैरे काय लागत, जे घरात आपलं साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्येच पण तुम्ही हे पदार्थ मस्तपैकी असे बनवू शकता. चॉकलेट सिरप वगैरे पण 10 ते 15 रुपयाला आपल्या पाऊच पण भेटू शकतात आणि ते तुम्ही कधी पण त्याला आणून पाहिजे तेवढं तुम्ही हे करू शकता. तर बघा, आता इथे मी ते चॉकलेट सिरपनी ग्लास सजवलेलं आहे. त्याच्यामध्ये जे
आपण हे चॉकलेट मिल्कशेक टाकणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोको पावडर आणि फक्त डेअरी मिल्क चॉकलेट वगैरे टाकलं तरी तेवढंच टेस्टी होईल, जर तुमच्याकडे आईस्क्रीम नसेल तर. हे बघा ते मस्त असं थिक झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वरून चॉको चिप्स वगैरे टाकू शकता किंवा चॉकलेट सिरप पण टाकू शकता. हे बघा, नाहीतर हे बघा मी सिरप थोडंसं वरून टाकलेलं आहे. जे तुमच्या घरात अवेलेबल आहे त्याच्यापासून तुम्ही हे बनवू शकता. हे रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा मी याच्यामध्ये आणि थोडेसे चॉकलेटचे तुकडे असतील ते मी टाकले होते, त्याच्यामुळे अजून टेस्टी आणि ते आणि वरून चॉको चिप्स टाकून हे सर्व करू शकता. हे बघा किती मस्त